येवला तालुक्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आणि आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजवर आपले स्वागत आहे। या बैठकीत पक्षाची संघटना बळकटीकरणसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला नाशिक जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तांबडे, शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासह शिवसेना नेते गोरख संतस, तालुका अध्यक्ष पांडुरंग शेळके आणि शहराध्यक्ष विशाल परदेशी प्रमुख उपस्थिती होती। तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उपशहराध्यक्ष विजय मोरे, अभिजित मोरे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी अनिता वाडेकर, किरण रावळ, नीता भागवत, पूनम वडे, कल्पना भोसले आणि शीतल दराडे या महिला पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील अनेक शाखा प्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बैठकीदरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना जिल्हाध्यक्ष तांबडे यांनी जिल्हा उपप्रमुख पदाच्या नियुक्तीबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले। शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदावर अद्याप कोणाचाही अधिकृत नियुक्ती करण्यात आलेली नाही असे त्यांनी स्पष्ट केले। एकंदरीतच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने येवल्यात आपली ताकद पणाला लावली असून गटबाजी आणि अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न या बैठकीतून करण्यात आला आहे। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। शिवसेनेचं संघटना बांधणी आणि आमची SIR मतदार यादी पुनर्लोकांचं काम चालू आहे। आमची टीम या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जनतेत जाऊन जनतेचा विश्वास खऱ्या अर्थानं जसं ज्या पद्धतीनं या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते माझे गुरुवर्य एकनाथराव शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा झंझावात उभ्या महाराष्ट्रात चाललेला आहे। आणि महाराष्ट्रामध्ये येवला विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा आम्ही यापूर्वी संघटन मजबूत करण्यासाठी अनेक बैठका शिवसेनेचे संपर्क प्रमुख राज्य सचिव आदरणीय भाऊसाहेब चौधरी साहेब आणि मागच्या कालखंडात आम्ही किशोर दराडे साहेब, नरेंद्र साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या। हे सर्वच्या सर्व नगरसेवक ही शिवसेनेसोबतच आहे अतिशय ठामपणे सांगतो। अखंड तुम्ही आपण बघत असाल, अखंड महाराष्ट्रातून सर्व पक्षांमधून शिवसेनेमध्ये लोक येत आहेत। त्यामुळे शिवसेनेतून दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। आणि महत्त्वाचा विषय नगर रचना जे खातं आहे ते या राज्याचे यशस्वी उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडे आहे। आणि शिंदे साहेब जनसामान्य कार्यकर्ता जरी गेला त्यालासुद्धा खाली हात कधी पाठवलेलं नाही। त्यामुळं आमच्या नगरसेवकांना कारण आमच्यावर येवल्यातील ज्या मायबाप जनतेने विश्वास टाकलेला आहे, एकनाथ शिंदे साहेबांना विश्वास टाकलेला आहे, धनुष्यबाणावर विश्वास टाकलेला आहे, दराडे साहेबांना विश्वास टाकलेला आहे, शिवसेनेवर विश्वास टाकलेला आहे, तर त्या शिवसेनेच्या विश्वासाला पुढे आम्ही तडा जाऊ देणार नाही। ती नगरसेवक संपूर्ण आमच्यासोबतच आहे आणि उद्याही आमच्यासोबत राहतील। आमची महायुती आहे, महायुतीच्यामुळं ती लोक त्यांचं महायुतीच्यामुळं केले असतील, परंतु शिवसेना सोडून ते गेलेले नाही, जाणार पण नाही। कारण शिवसेना काही कमी पडू देतच नाही, देणार पण नाही। शिवसेनेमध्ये निश्चितपणानं त्यांचं काय असेल ते समाधान होईल। आदरणीय दराडे साहेबांच्या नेतृत्वाखाली पुनश्च एकदा आम्ही सर्व नगरसेवकांची एक बैठक आयोजन करणार आहे। त्या ठिकाणी शिंदे साहेब सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील। कुठलाही नगरसेवक आमच्यातून गेलेला नाही, तो महाराष्ट्रातली शिवसेना काम करते आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य नेतृत्व आहे। निश्चितपणाने येवला विधानसभेमध्ये येवला नगरपालिका असेल, येणारी पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, या ठिकाणी सुद्धा शिवसेना अतिशय भक्कमपणे उभी राहते। त्या ठिकाणी दराडे साहेब निश्चितपणानं मोठ्या प्रमाणात काम करत आहेत। आजच त्यांनी जाहीर केलं की आज आम्ही शिवसेनेचा जनता दरबार हा महिन्यातून एकदा येवला विधानसभेमध्ये येवल्यामध्ये करणार आणि सर्व मायबाप जनतेचं जे जे सुखदुःख असेल त्यांचे डोळे पुसण्याचं काम आणि त्या वंचितांना न्याय देण्याचं काम निश्चितपणानं आमदार किशोर दराडे या जनता दरबारातून देतील। यातून राज्याच्या कार्यालयातून त्यांची नेमणूक होते, ते नेमणुकीचे पत्र निश्चितपणे आम्ही याच कार्यालयात याच ठिकाणी तुम्हाला बोलवून मग यांच्यावर जबाबदारी देऊ, ते नाव पण तुमच्या समोर येईल। सध्या अधिकृत कोणाला नाही, संघटनेत नेमणूकच नाही ना, अधिकृत नेमणूक पत्र कुणाला दिलेलं नाही, नेमणूक केलेली नाही। मुळामध्ये ते गेले केव्हा समजलं असतं, त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असता तर गेले समजले असते। त्यांनी राजीनामा दिला नाही, त्याच्यामुळे आमच्या पक्षात असंच म्हणणार आहे ना आम्ही त्याला।
त्यांनी फक्त पक्ष घेऊन तुमच्यावर थेट नाराजी होती. नाही, नाराज व्यक्त करायला त्यांना काही मुद्दे नसल्यानंतर नाराज व्यक्त करणं ते चुकीचं आहे ना. त्याला काहीतरी मुद्दे असले पाहिजे नाराज व्यक्त करण्यासाठी. आणि का नाराजी व्यक्त केली सगळ्या येवला तालुक्याला आणि शहराला माहिती आहे ना, ते सांगण्याची काही गरज नाही ना. मेन मुद्दे सगळ्यांना माहिती. तुम्ही आता निधी आणून शिंदे साहेबांच्या नगर विकास खात्या माध्यमातून निधी आणून काम करा, पण ते श्रेय ते नगरसेवकांना जाणार. असं काही नसतं. हा निधी येत असतो पर्सनल किशोर दराडेच्या नावाने का कोणाच्या नावाने येत नाही, तर गावासाठी येत असतो आणि त्या गावाच्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार त्याच्यावर असतो. एकंदरीत आता पुढील काळात तुम्ही एक आंदोलन आता करणार असं जाहीर केलं नाही की एका येणाऱ्या काळात तहसील असेल, शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल, शिक्षकांच्या बाबतीत तुम्ही आंदोलन करतात. आता एवढ्यात काही मोठं आंदोलन उभं करण्याची तयारी करणार? आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. जे आमच्या कार्यकर्त्यांचे काम होत नसेल, ज्यांच्यावर अन्याय होत असेल, त्यांच्या समस्या असतील, इथं तुम्ही बघताय मागची विधानसभा झाल्यापासून प्रत्येक किती ग्रामपंचायतला तुम्ही वेटीस धरले, किती सर्वसामान्य माणसाला वेटीस धरलेले आणि त्यांना त्रास होतोय, त्यांच्या वेदना आमच्याजवळ जातात. म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक महिन्याच्या वेळेस आम्ही तहसीलदार कार्यालयाच्या तिथं एक सामुदायिक मिटिंग घेणार आहे. आमच्या ज्या खऱ्या अर्थाने जे काही मीडियामध्ये बातम्या चालल्या, आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शाखा प्रमुख जे काही आमचे आहे ते सध्या कुठं आहेत, तर ते रोजचे आमच्या संपर्कात आहे, परंतु कुठं बाहेर आहे का आम्हाला या ठिकाणी पक्षाची आम्ही महिन्याची या ठिकाणी बैठक घेतच असतो. तर परंतु आज असं काही आम्हाला कुठे वाटले नाही आणि करांचा विषय चालला आहे की पदाधिकारी कुठेही गेले नाही. पदाधिकारी सर्व इथंच आहेत. आज आम्ही ते सगळे बोलवले होते. सर्वचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. जे अधिकृत सगळे जे पदाधिकारी आहेत पक्षाच्या ज्या काही पत्रावरती ज्यांची नियुक्ती झालेली आहे ते सगळेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आज मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांना सोबत घेऊन तालुका प्रमुख या नात्यानं विशाल बोंडा या ठिकाणी सोबत घेऊन आणि शहरात आणि ग्रामीणमध्ये पक्षाचा तालुका प्रमुख पांडुरंग शेळके बोललेच. जे पक्षासोबत त्यांनी प्रामाणिक काम केलं तर पक्षासोबत आम्ही त्यांचं स्वागतच करू. पक्षाविरोधात काम केलं तर आम्ही त्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहू. ठामपणे उभे राहू म्हणजे नेमकं काय कारवाई करणार आहे? विरोधात नाही, विरोध म्हणजे काय ते काय कारवाई करणार? पक्षाची कारवाई करू ना आम्ही. पक्षाच्या विरोधात गेला तर शिवसेना स्टँडने उत्तर त्याला बी देऊ. पक्ष प्रवेश होणार आमचे जोरात. आज उपजिल्हा प्रमुख पदाचं आज उपजिल्हा प्रमुख पदाचं काय? ज्यांच्याकडे जे पत्र असेल उपजिल्हा प्रमुखचं त्यांनी ते दाखवून ते घोषित करावे का आम्ही आहे या पदावर. ज्याच्याकडे असेल त्यांनी शांतता घ्यावी. हे पक्षाचं वरतूनच आदेश तसा ना, ज्याला पक्षाचं पत्र असेल त्यांनी पत्र दाखवे. शहर प्रमुख साहेब, तुमची युवा सेना उपशहर प्रमुखपदी नुकतीच निवड झालेली आहे. आता आगामी काळात तुम्ही काय काय कामं करता? तसे आमचे गुरु, तसे आमचे साहेब, ते त्यांनी जबाबदारी दिलेली आहे आमच्यावर, ते आम्ही पार पाडणार आणि चांगलेच कामं करणार. का बरं इथपर्यंत आम्ही दराडे साहेबसोबत इथं आहे. त्यांनी आम्हाला चांगलं शिकवलेलं आहे. चांगले कामं करा, प्रत्येक गोष्टी चांगली करावं. ज्यांनी आमच्या पक्षासोबत गद्दारी केली शिवसेना पक्षासोबत, तर आम्हाला त्याला एकच सांगायचं आहे की त्यांनी राजीनामा द्यावा. नंतर त्यांना वाटत असेल का बाबा दादागिरी भाईगिरी हे एवढ्या तालुक्यात चालणार नाही, नाही तर आम्ही त्यांना शिवसेना पॅटर्नमध्ये आम्ही त्यांना जबाब देऊ. भाऊंनी सांगितलं की काही उद्या येणाऱ्या काळात आंदोलनं करावं लागतील, रस्ता उभं करावं लागतील, तर त्यासाठी तुम्ही तयार आहात का? तयार, कधी पण तयार. एवढ्या शहराची समस्या हो, चांगले काम करणार. युवक म्हणून जबाबदारी दिलेली आहे शहराची. युवकांसाठी तुम्ही काय काम करणार? चांगलेच कामं करणार. ज्यांची काही प्रश्न असू द्या, काही असू द्या, काही विषय असू द्या, सगळं मी करणार आमच्या पद्धतीने, चांगली पद्धत. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.